ज्ञानदेव तुकाराम भगवान दत्तात्रय महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा ज्ञानेश्वर बावले ज्ञानराज बावले ज्ञानेश्वर बावले ज्ञानेश्वर बावले ज्ञानराज बावले ज्ञानेश्वर बावले ज्ञानराज बावले ज्ञानेश्वर बावले बरोबर 6 वाजता आपण भगवान दत्तात्रयांचा जन्म केलेला आहे। आता आपण कीर्तन संपवू, त्याच्यानंतर पाळणा होईल आणि मग सुंठवडा वगैरे प्रसादाचं वाटप होईल। न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विद्वित्वासे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्ध गेले येथे माझे जे वरले पायकपण तालमणी मृदंगाचार्य हरिभक्तपरायण एकनाथ महाराज भाग्यवंत यांनी केलेल्या आमंत्रणावरून माझं इथे येणं झालं, आपलं सगळ्यांचं दर्शन झालं। धन्य मी मानीन आपुले संचित विठ्ठल जय जय सालाबादप्रमाणे यंदाही दत्त जयंतीचा उत्सव आज साजरा होतोय। त्या साजरा होण्यासाठी गेल्या 15-20 दिवसापासून या गावातील ग्रामस्थ तसे माझे बंधू रवींद्र शेळके जगदीश शेळके हे सतत आम्ही अहोरात्री इथे मेहनत करून जे कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आयोजन आज खऱ्या अर्थाने एवढे भाविक भक्त बघून सफल झाल्यासारखं एक आम्हाला आनंद वाटतोय। आज आपण पाहत आहे की कीर्तनाच्या वेळेस किती श्रोते इथे उपस्थित होते, त्यांनी कीर्तनाचा एक लाभ घेतलेला आहे। आम्हाला हे सहकार्य करीत असताना आमचे नातेवाईक आपले पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील हे आम्हाला नेहमी दरवर्षी त्यांचं योगदान असतो। आता तुम्ही बघितले ते राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी, सामाजिक क्षेत्रातील शाळेतील शिक्षक शिक्षिका येतात, आमचे माजी विद्यार्थी, सर्व गावातील या परिसरातील सर्व लोक इथे उपस्थित आहेत। जेणेकरून आता तुम्ही पाहताय की आता जे महाप्रसादाचं आयोजन चालू केलेलं आहे, महाप्रसादाला दरवर्षी लोकसंख्या वाढत आहे। गेल्या वर्षी 2000 होते, तर यंदा आमची अपेक्षा की 3000 पर्यंत भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेतील। आम्ही ग्रामस्थांना इथूनच हे करतो, त्यांना धन्यवादही देईन की ते आपला हा कार्यक्रम स्वतःचा समजून इथे या कार्यक्रमात सहभागी होऊन हा कार्यक्रम योग्यरीत्या पार पाडेल आणि हा कार्यक्रम सफल झाल्यासारखा एक आम्हाला आनंद वाटतो। म्हणजे काहीतरी करतो आपण वर्षभरात
आणि त्या वर्षभरात येणाऱ्या दत्त जयंतीमध्ये एक अंगात आपल्याला उत्साह संचारतो आणि त्या उत्साहाला एक कुठंतरी आम्हाला सहकार्य करण्यासाठी सर्व इथले नागरिक, इथले आमचे भाऊबंद असतील किंवा सर्व जे नातेवाईक आहेत ते आम्हाला सहकार्य करतात आणि त्यांच्या सहकार्याने हे कार्य यशस्वी झाला असं जरी आम्हाला वाटतंय. कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी पहाटे काकडा असतो 4 ते 5. तिथे आमचे फेटालीचे मोठे बहीण आहेत, त्यांच्या गावातले ग्रामस्थ 4 वाजता जिथे येऊन थांबतात, ते काकडा करतात. त्यानंतर भजन आहे. भजनाचा कार्यक्रम झाला शांतारामभाऊ पाटील, रांजणपाड्याचे मोतीरामभाऊ कडू आणि मुरबीचे अशोकबुवा पाटील यांचं भजन झालं. त्याच्यानंतर कीर्तन तर आपण बघितलंच, कीर्तन या वर्षी आपण द्वारकानाथ महाराज देशमुख कर्जत यांचं आयोजन केलं. तर त्यांचं कीर्तनही ते अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. दत्त जन्मावर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलंय. आता संध्याकाळच्या वेळेस काही कार्यक्रम नाही, पण गावातील वसंतबुवा जोशी यांचा कार्यक्रम आयोजित केलेला भजनाचा. देवाची चरणी, दत्तगुरूंच्या चरणी एकच प्रार्थना करतोय की जेवढी सेवा करता येईल एवढे जर भाविक बघतोय ते आम्हाला एक आनंद झालाय का दरवर्षीपेक्षा आम्हाला काहीतरी लोकांपर्यंत वेगवेगळे कन्सेप्ट देण्याचा आम्ही एक हे करतोय, आयोजन करतो. आताच गेल्या वर्षी आपण केलेलं एक डेकोरेशन, यंदाचं डेकोरेशन जे आहे शिवाजी महाराजांचा कन्सेप्ट आपण केलाय. जसं आपण शिवजयंतीला गेट उभारतो रायगड सारखं, तसं करण्याचा एक प्रयत्न केला तर लोकांना खूप छान आवडलाय. नागरिकांना एवढंच आवाहन करेन की इथे जे येतात देवाच्या चरणी प्रार्थना करायची, जे भाविक भक्त येतात त्यांच्या जे काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होऊन दे. आमच्या हातून त्यांच्यासाठी जे काय घराचं आहे किंवा जे काय चांगलं होत असेल तर आम्ही त्याच्यासाठी नक्कीच पुरेपूर आम्ही 3 भाऊ आणि सर्व एकत्र मिळून करू.